मी सलीम शब्बीर शाह, मुक्काम पोस्ट गोळेगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. नमस्कार. मी अंकुश वैद्य GSP कंपनीकडून तुमचं स्वागत करतो. काका, आपण मक्का किती लावली? मक्का 7 बॅग लावली सर. 7 बॅग लावली. कुठली व्हरायटी लावली बरं? व्हरायटी 3502, 3501 आणि 6240. अच्छा, म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही किती एकर मक्का लावलेली आहे? हे पूर्ण 5 एकर मक्का सर. 5 एकर मक्का आहे. बरं, आता हा जो फरक दिसतो इथून मधून, इकडं खूप तूट दिसते, त्याच्यानंतर मक्का पण छोटी आहे, इकडची मक्का उंच दिसते, कुठं तूट दिसत नाही. म्हणजे काही असं मागं पुढं पेरलेली आहे का? एक दिवसाचा किती दिवसाचा फरक आहे? एकाच दिवशी पेरणी आहे, पूर्ण पेरणी एकाच दिवशी आहे, बियाणं एकच आहे, तारीख एकच आहे. परंतु ह्या बियाण्याला मी स्लायर प्रो वापरलं. हे औषध वापरलं स्लायर प्रो, प्रति बॅग 100 मिली. आणि ह्या बियाण्याला फक्त मी घरून जाऊन यापर्यंत मजुरांनी माझ्या मागच एवढं लावून दिलं. त्याच दिवशी, त्याच तारखेला, त्याच वेळेत इतका हा फरक झाला न लावल्यामुळे. या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप भरपूर. दिसतोय. तरी औषध त्याला मी औषध मारलं, ते हे टाकलं त्याच्यात कार्बोग्रान, तरी काही नाही. याच्यात मी काही सुद्धा वापरलेलं नाही. बरं, आता तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे की ज्या शेतकऱ्यांनी हे औषध वापरलेलं नाही, ते शेतकरी, त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? आता काल माझ्याकडे 2-3 लोक आले होते, म्हणे बा तुम्हाला कोणती फवारणी केली, काय केलं? मी म्हणलं मी काहीच केलं नाही अजून त्याला. फक्त पेरते वेळेस मी त्या बियाण्याला स्लायर प्रो म्हणून GSP कंपनीचं तेवढं एक लावलं आणि पेरणी पूर्ण अजून काहीच केलेलं नाही मी त्याला. औषध नाही, कार्बोग्रान नाही, काहीच नाही. किती लावलं एका बॅगीला? एका बॅगीला 100 मिली. एका बॅगीला 100 मिली लावलं. प्रति किलो 25 मिली समजा. तुमच्या गावातल्या किंवा तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आता या स्लेअर प्रो बद्दल काय सांगू इच्छिता? त्याचं म्हणणं पडलं की जर आम्हाला हे लवकर सांगितलं असतं, लवकर माहीत पडलं असतं, तर आम्ही बी हे केलं असतं. काहून की आज मक्कामध्ये इतकी तूट आणि मार आहे, भरपूर आहे. धन्यवाद.